हॅलो, नमस्ते. होम टूरमध्ये तुमचं स्वागत आहे. एंट्री केल्यानंतर हा आहे हॉल. मोठा असा हॉल आहे. एका भिंतीला पूर्णपणे खिडक्या आहेत. हा हॉल इतका मोठा आहे, की डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट ठेवून सुद्धा भरपूर स्पेस राहते. आणि हे आहे किचन. किचन आपण नंतर बघू. सरळ पुढे आलो, की इथे ह्या 2 रूम्स आहेत. लेफ्ट साईडला मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम बघूयात. मास्टर बेडरूमला इथे आहे बाल्कनी. त्याला लागूनच आहे इनबिल्ट कपाट. बाल्कनीतून बाहेर ग्रीनरी आहे. खूप सारे आंब्यांचे झाड आहे. खाली भाज्या वगैरे लावलेल्या आहेत. सकाळचं इथे खूप छान छान वातावरण असतं. त्यानंतर मास्टर बेडरूमला आहे हे अटॅच बाथरूम. हे जस्ट रिनोव्हेट झालेलं आहे आणि आम्ही इथे राहत नाही, त्यामुळे जास्त काही सामान ठेवलेलं नाही. मॉडर्न लुक दिलेला आहे बाथरूमला. आणि हो, अजून एक गोष्ट, इथे आहे AC. हा AC ॲक्च्युली मला बाल्कनीच्या साईडला लावायचा होता, पण हा इथे लावला गेला. त्यामुळे याच्या वायर्स अशा पूर्ण घरातून फिरवून घ्याव्या लागल्या, कारण कनेक्शन आहे इथे. सध्या कव्हर केलेल्या नाही आहेत, पण 2 दिवसातच व्यवस्थित कव्हर करून घेणार आहोत. आता मास्टर बेडरूमच्या समोरची रूम बघूयात. तर ही बघा रूम अशा प्रकारे आहे. हा 3 BHK फ्लॅट आहे. इथे देखील इनबिल्ट कपाट आहे. या रूममधून बाहेर आलो की समोर आहे किड्स बेडरूम. तर दोन्ही रूमच्या मध्ये इथं आहे स्पेस आणि इथे आहे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम देखील सेम आहे. जे मास्टर बेडरूमला आपण बघितलं तसं सेम आहे. हे देखील रिनोव्हेट झालेलं आहे. आणि इथे आहे बेसिन. बेसिन खूप छान बनवलं आहे, पण खाली थोडंसं स्टोरेज हवं होतं. स्टोरेज बांधायला हवं होतं. मध्ये मोठा असा हा स्पेस आहे. इकडची एक रूम जी आम्ही देवासाठी बनवलेली आहे, तिथे जास्त यूज करत नाही. आणि ही आहे आता किड्स बेडरूम. या रूमला किड्स बेडरूम बनवलेली आहे. तर आता किड्स बेडरूम बघूयात. चारी बाजूने इथे ग्रीनरी आहे, त्यामुळे वातावरण खूप छान असतं. इथे देखील इनबिल्ट कपाट आहे. या खिडकीतून बाहेरची ग्रीनरी बघा. सगळीकडे ग्रीनरी आहे, त्यामुळे वातावरण खूप छान राहतं. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि इथे बघा वरती माळे आहेत, सामान ठेवण्यासाठी. खूप मोठे माळे आहेत आणि हाईटला पण भरपूर आहेत. हे बघा वरची छत आहे ना, ते सरळ नाही आहे. ते अशा प्रकारे स्लॅन्टिंग आहे. आता किचन बघूयात. किचन छोटं आहे, नॉन मॉड्युलर आहे. या खिडकीतून देखील बघा समोरचा व्ह्यू किती छान दिसतो. हे किचन ओट्यावरती स्टोरेज आहे. इथली वॉल देखील चेंज केली आहे. अगदी थोडंसंच सामान ठेवलेलं आहे, कारण आम्ही इथे राहत नाही. आणि हे बघा खाली कवर्ड स्टोरेज आहे. असा हा छोटासा होम टूर देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. परत भेटू तोपर्यंत धन्यवाद.